मुलांना आम्ही काय करूया, निसर्ग आमची विज्ञान प्रयोगशाळा त्यामध्ये आपल्याला सूचक 2.11 काय सांगा, काय आहे लिटमस हे सूचक, म्हणजे हे लिटमस पेपर आहे. हे काय आहे, लिटमस पेपर आहे. त्याच्यामध्ये हा लाल लिटमस पेपर आहे आणि हा लिटमस पेपर आहे. आता आपण या सूचकाचा वापर करून काय करायचं आहे, हे वेगवेगळी द्रावणं आपण या ठिकाणी तयार केलेली आहे. एकामध्ये आहे साखरेचं द्रावण, यामध्ये आहे डिटर्जंट पावडरचं द्रावण आणि यामध्ये आम्ही वापरलेलं आहे चिंचेचं द्रावण. आता या तिन्ही द्रावणाचा या सूचकांच्या वरती आम्ही काय करूया, एक एक थेंब काय करूया, आपण ही द्रावणं त्याच्यावरती टाकूया आणि त्या पेपरचा कलर कोणता होतोय, बदलतो का तसाच राहतो, ते आपण काय करूया बघूया. बरोबर. मग आता हे आपण द्रावण काय करूया, या एक एक द्रावण आपण घेऊया. आणखी काय करूया, त्याची परीक्षा त्याची करून आपण बघूया की त्याचा रंग बदलतो का तसाच राहतो, ते आपण बघूया. आता हे मी घेतलेलं आहे साखरेचं द्रावण. या साखरेच्या द्रावणामध्ये मी काय करणार, हा लाल लिटमस पेपर मी थोडंसं काय करणार, बुडवणार. बुडवूया. हा मी पेपर काय केलेला आहे, या साखरेच्या द्रावणामध्ये काय केलेला आहे, बुडवलेला. मग याचा रंग बदललेला आहे का बघा, दिसतोय बदललेला तुम्हाला, बदललेला नाही आहे. म्हणजे ज्या अर्थी या लिटमस पेपरचा रंग बदललेला नाही, म्हणजे काय आहे, हे द्रावण कसलं आहे, उदासीन द्रावण आहे. म्हणजे या पेपरवर त्याचा कोणत्याही प्रकारचा परिणाम झाला नाही, हे आपल्याला याच्यावरून दिसून येते. आता आपण निळा लिटमस पेपर एकदा बुडवून पाहूया. मग आता हा पेपर आम्ही एकदा ह्याच्यामध्ये बुडवूया. बघा याच्यामध्ये काय बदल झालेला दिसतोय तुम्हाला, काही पण बदल झालेला नाही आहे. हा म्हणजे कलर जो आहे मूळ कलर त्याचा तोच कलर या ठिकाणी तुम्हाला दिसतो. बरोबर, त्याच्यात काही बदल झालेला नाही. आता आपण काय करूया, दुसरं द्रावण इथे या ठिकाणी घेऊया. हे द्रावण आपण बाजूला ठेवूया आणि दुसरं द्रावण आपण या ठिकाणी घेऊया. हे आहे चिंचेचं द्रावण आहे. हे द्रावण काय करूया, आता यामध्ये आपण या पेपरांच्या सूचकाचा त्याच्यामध्ये काय करूया, बुडवून आपण त्याच्यात रंग बदलतो का काय तोच राहतो, ते आता आपण बघूया. बरं, आता हा आहे लाल लिटमस पेपर आहे, हा एकदा आपण बुडवून बघूया. बघा याच्यात काय बदल झाला, नाही झालेला. आता आपण याचं ठेवू. दुसरा आपण हे पेपर निळा रंगाचा लिटमस पेपर वापरू. हे एकदा बुडवून पाहू. बघा काय झालं सांगा, म्हणजे हा निळा होता, याचा रंग काय झालेला आहे, ऑलरेडी रंग याचा बदललेला आहे. इथं निळा आहे, इथं या बाजूला लाल झाला. नक्कीच हे काय आहे, काय आहे सांगा, याचा फरक झालेला आहे. या अर्थी हे काय आहे सांगा, हे काय आहे, आम्ल आहे. निळा लिटमस पेपर, हे निळा लिटमस पेपर लाल झाला तर काय होते सांगा, आम्ल असते की नाही, ते बघा तुम्ही, बरोबर आहे की नाही बघा. आणि एकदा निळा लिटमस पेपर लाल होतोय म्हणजे काय आहे, ते काय होतंय, आम्ल असते ना, ते आम्ल असते. आम्ल हा म्हणजे चिंचेचं द्रावण हे काय आहे, आम्ल आहे ते. पण या चिंचेच्या द्रावणामध्ये कुठला आम्ल असते सांगा, टार्टारिक आम्ल असते. कुठला आम्ल असते, टार्टारिक आम्ल याच्यामध्ये असते. आता आपण तिसरं द्रावण काय करूया पाहू. हे आहे काय सांगा, डिटर्जंट पावडरचं द्रावण आहे. या डिटर्जंट पावडरच्या द्रावणाला आपण काय करूया,
या लिटमस पेपरमध्ये बुडवून पाहूया. तर आता पहा, हे आहे ह्याचा डिटर्जंट पावडरचा द्रावण आहे. एकदा आपण लाल लिटमस पेपर त्याच्यामध्ये बुडवूया आणि याच्यावर काय परिणाम होतो, त्याचा रंग बदलतो का ते आपण पाहूया. बदलला कलर, याचा रंग काय झालेला आहे, ऑलरेडी बदललेला आहे. म्हणजे हा लाल लिटमस पेपर होता, त्याचा रंग काय झालेला आहे, बदलून त्याचा काय झालेला आहे, निळा रंग झालेला आहे. याचा अर्थ काय सांगा. हे डिटर्जंट जे आहे पावडर, हे काय आहे, याच्यामध्ये कुठले हे घटक असते सांगा, अल्कली असते. याच्यामध्ये काय असते सांगा, अल्कली असते. हे आपल्याला याच्यावरनं या प्रयोगावरून आपल्याला सिद्ध करता येते. म्हणजे याचा नक्कीच या कलर बदललेला आहे, म्हणजे ते काय आहे सांगा, अल्कली पदार्थ आहे. आम्लधर्मी घटक चिंचेमध्ये आणि कशामध्ये, लिंबूमध्ये असतात. तर याच्यामध्ये काय आहे, हे अल्कधर्मी आहे. आणि साखरेचं पाणी जेव्हा आम्ही दोन्ही लिटमस पेपर हे बुडवले तेव्हा त्याच्यावरती कोणताच परिणाम झालेला नाही. म्हणजे त्यांचा रंग जो मूळ रंग होता तो तसाच्या तसा रंग आहे. यावरून आपल्याला समजते की साखरेचं पाणी हे उदासीन द्रावण आहे. हे आपल्याला या प्रयोगावरून सिद्ध करता येते. सगळ्यांना समजला का प्रयोग? ओके, घाला क्लॅप.